कुठे? गाडी कुठे चालली? तुम्ही काम करत होतात ना, म्हणून मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. आणि आता स्वयंपाक करायचा आहे, खूप कामं बाकी आहेत. मी येते. म्हणून गडबड चालू होती ना, की मी प्रश्न विचारणार आणि तुझ्याकडे प्रश्नांची उत्तर नसणार, म्हणून गडबड चालू होती. असं का बोलताय तुम्ही? तुम्ही विचारा, तुम्हाला काय विचारायचं ते. कुठे होता तुम्ही दुपारपासून? तारा मॅडम आहेत ना, मी त्यांच्या कार्यक्रमाला गेले होते. कुठे? माधवनगर हॉल. खरं? नेहमी तुला जायची गरज असते का? तुम्हाला माहितीये ना, त्या सतत मला म्हणतात की मी त्यांच्यासाठी खूप लकी आहे. तू असलीस की काम चांगलं होतं, कार्यक्रम चांगला होतो, लहानपणापासून तू तिला ओळखतेस, सो तिला काय हवंय काय नकोय सगळं तुला माहिती असतं. भैरवीजींचं तुझ्यासोबत चांगलं नातं आहे, सो त्यामुळे सगळंच तुला करावं लागतं. पण ती कधीतरी ती एकटी जाणार आहे ना, की आयुष्यभर जाशील तिच्यासोबत. पांडुरंगाची जोवर इच्छा असेल तोवर जाईन. जाऊ द्या ना ते सगळं. मी काय बोलते? काय बोलतेस? मला ना बबलू दादा भेटले होते आणि ते खूप खुश होते. असणारच. किरण आपल्याकडे जॉब करणार आहे ना. काय? राजकुमार दादा आला होता सावली घरी. मला पण माहिती नव्हतं, बबलूने सांगितलं मला. ऐश्वर्या वहिनींची गाडी परत देण्यासाठी आला होता. आई खूप ओरडली. ऐश्वर्या मॅडम हे मुद्दाम करत नसतील ना? नाही म्हणजे त्यांनी त्यांनाच का बोलवलं गाडी रिपेअर करायला? मला नाही माहिती, पण जर त्याच्यात बदल झाला असेल तर मी पण मदत करेनच त्याला. आणि तिलोत्तमा मॅडमचं काय? समजलं नाही. तसं तिचं आईचं मन आहे, ती दाखवते बाहेरून, पण मला असं वाटत नाही की तिच्या मनात असं काहीतरी असेल. कुठल्या आईला स्वतःचा पोरगा सुधारलेला नको असतो? तसं झालं तर पांडुरंगाचीच कृपा.